ना राणी फॅक्टरीत दिसता कामा नाहीये. कशाली फॅक्टरीत? अहो साहेब, मला बी कळना झालंय ते. त्या पोरगीच्या पायाला की नाही भिंगरी बसवल्या बघा. ती कुठे बी अशी फिरत असते नुसती. बस बस बस. राणी परत फॅक्टरीत दिसता कामा नाही. आणि ती जर का परत दिसली तर तुम्ही दोघं इथून बाहेर असाल. आला ताई, कशी झाली शॉपिंग? चांगली झाली. ह्या बसा, पाणी आणते तुमच्यासाठी. आई, घरातली सगळी कामं तशीच पडलीत. काय? ती राणी अजून आलीच नाहीये. ती मुलगी अजून नाही आलेली. बरं, नाही येणार असं काही कळवलं तरी आहे का? नाही ना, काहीच कळवलं नाहीये तिनं. मी काय म्हणते, त्या राणीची आहे ना कंप्लेंट आपण इंदिरा भाऊजींकडे करूयात. त्याशिवाय ती जागेवर येणार नाही. तिला कामावरून काढलं ना, मगच तिला अक्कल येईल. थांबा, मी इंदिरा भाऊजींना फोनच करते. नाही थांबा. अहो सॉरी, मला जरा उशीरच झाला. ते फॅक्टरीत गेले होते. कोणाला विचारून गेली होतीस? इथे काम करतेस ना, मग इथल्या माणसांना कळवायची पद्धत नाहीये का तुझ्याकडे? तुला इंद्राने इथे लावलंय ना कामाला, मग इंद्राला वेळ न पाळणं आवडत नाही, हे माहित नाहीये का तुला? सॉरी मॅडम, पण लई महत्वाचं काम होतं म्हणून जावं लागलं. अच्छा, म्हणजे तुझी कामं महत्वाची आणि घरची कामं महत्वाची नाहीत का? काय वाटतं तुला, आमचा वेळ जात नाही म्हणून आम्ही माणसांना कामाला ठेवतो का? मालती आई, आपण हिची कंप्लेंट आहे ना इंदिरा भाऊजींकडे करूच. करतेस? मॅडम, इंद्रजीत सरांना नका सांगू. वाटल्यास तुम्ही जे काय काम सांगाल ना, ते मी इथं थांबून पूर्ण करून जाईल. का? पगारातले पैसे कट करतील याची भीती वाटतेय की जॉबवरून काढतील याची भीती वाटते तुला? अगं वहिनी, किती बोलशील तिला? आता आले ना, ती करेल काम. आणि तसंही ती सांगते ना की फॅक्टरीत काम होतं, तर असेल खरंच काम. खोटं कशाला बोलेल ती? उर्मिला, मला अजितचं पटतंय बर का. अगं खरंच तिला यायचं नसतं तर ती आता आली असते का, सांग बघू. वहिनी, मुळात मुद्दा ती खरं बोलते का खोटं बोलते, काम आहे का नाही हा नाहीच आहे. ती न सांगता गेली हा मुद्दा आहे. आणि तिची ही मनमानी मी खपवून घेणार नाही. हे बघ, मी आत्ता तुला माफ करते, पण यापुढे जर असं झालं तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल, याद राख.